नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. तर मी जो पाठीमागे व्हिडिओ टाकलेला यूट्यूबला की शेळी परवडते का मेंढी परवडते, तुम्ही सांगितलं होतं असा व्हिडिओ बनवून टाका म्हणून. तर त्या व्हिडिओला बऱ्याच जणांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि चांगल्या कमेंटसुद्धा आलेल्या आहेत. पण त्यातच एक दोघांनी काय कमेंट केले माहिती आहे का, ताई तुम्ही जी किंमत सांगताय ती खोटी आहे आणि चुकीची आहे, जास्त किंमत सांगताय तुम्ही असं म्हणतात. तर दादानो, मला पण सांगायचं तुम्हाला की तुमच्या नातेवाईकात किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेतरी गावात जर मेंढ्या असतील तर त्या प्रत्यक्षात मेंढक्यांना जाऊन विचारू शकता तुम्ही की ह्या मेंढीची किंमत किती आहे आणि साधारण कितीपर्यंत जाईल. चांगली मेंढी शक्यतो कितीपर्यंत विकली जाते त्यांना तुम्ही विचारू शकता आणि मग मला बोलू शकता. कळलं का? कारण असं चुकीचं आपण काही बोलत नाही, जे खरं आहे ते सांगत असते बरं का मी. त्यामुळं चुकीचं आरोप करत जाऊ नका, कारण मी जी किंमत सांगितली ती एकदम चुकीची नव्हती आणि बरोबर आहे आणि बरोबर असणार आहे. कळलं का? त्यामुळं चुकीची कमेंट करत जाऊ नका, कारण मी जे सांगते ते सगळं बरोबर आहे.